नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रोहिणीने कला, अद्वैत आणि सरोज या तिघांच्या मध्ये फूट पाडण्याचा प्लॅन केलेला आहे. पण आई अंबाबाई तो प्लॅन कशा पद्धतीने फ्लॉप करते ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत. तर इकडे सरोजने जेव्हा ही गोष्ट मान्य केलेली आहे, म्हणजेच त्या डीलरने अद्वैतला सांगितलेलं असतं की हे सगळं जे काही केलेलं आहे ते सरोज मॅडमनी करायला सांगितलेलं होतं, तेव्हा मात्र घडतं असं सरोज तिची चूक जी आहे ती मान्य करते. अद्वैतने तर स्पष्टपणे सरोजला सांगितलेलं असतं की आई तू चुकलेली आहेस, तू असं करायला नको होतंस. तेव्हा सरोजच्या समोर अद्वैत हात जोडून हे बोलत असतो. त्यानंतर सरोजने तिची चूक मान्य केलेली आहे. एवढंच नाही तर सरोज कलाकडे आलेली आहे. कलाला म्हणते की त्यावेळेस ना मी रागाच्या भरात हे सगळं केलेलं होतं, माझ्याकडून चूक झालेली आहे, कला मला माफ कर. आणि कला पण रडत असते, सरोज पण रडत असते. तेव्हा सरोज तिला सांगत असते की त्यावेळेस तू मला सून म्हणून, अद्वैतची बायको म्हणून पटत नव्हतीस, कारण ज्या झालेल्या गोष्टी होत्या त्याचा माझ्या स्वतःवरती एवढ्या अतिप्रमाणात त्याचा परिणाम झालेला होता. कारण ज्या पद्धतीने लग्न लागलं होतं, ज्या पद्धतीने तू आमच्या समोर येत होती, त्यामुळे हे सगळं झालेलं होतं असं सरोज तिला सांगत असते. आणि म्हणून मी हे सगळं केलेलं होतं. दोघीही रडत असतात. सरोजला तिच्या वागण्याचा खूप पश्चाताप झालेला असतो. अद्वैत सुद्धा तिथं असतो आणि अद्वैतने तर सरोजला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की आई तू ह्यावेळेस चुकलेली आहे, खरे बरोबर होती. त्यामुळं तर सरोजला आणखी दुःख झालेलं असतं. मग सरोज कलाचा हात हातात घेते आणि कलाला म्हणू लागते की एका आईला तिला समजून घेण्यासाठी एक संधी देशील का, असं म्हणत सरोजने कलाकडे माफी मागितलेली आहे आणि आई मुलीच्या नात्याला न्याय देण्यासाठी विनंतीसुद्धा केलेली आहे. खरं तर रोहिणीने जो डाव आखलेला असतो तो डाव फेल होतो आणि मायलेकी म्हणून सरोज आणि कला एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे सरोज ज्या पद्धतीने कलाला समजून घेत आहे, दोघी जणीही एकमेकींसोबत किती भावूक झालेले आहेत ते आपण पाहतो. इकडे अद्वैत रूममध्ये आलेला असतो. अद्वैत मागे लागतो, खरे खरे तू कुठे आहेस असं म्हणत बोलवत असतो. परंतु कला त्याला रूममध्ये कुठंच दिसत नाही. अद्वैतने कलासाठी नाश्ता आणलेला असतो आणि त्याचबरोबर इकडे अद्वैत त्या दोघींकडे तिला कलाला शोधत असतो आणि कला कुठे पाहतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की कला बहुतेक इकडे कला वॉशरूममध्ये गेलेली आहे. आणि ज्यावेळेस कला वॉशरूममध्ये गेली असं त्याला वाटतं, तो वॉशरूमचा दरवाजा वाजू लागतो. खरे किती वेळ, कुठेस तू? तेव्हा मात्र कला म्हणू लागते की चांदेकर थांब, मी आहे. तेव्हा अद्वैत पुन्हा थांबतो. तो पुन्हा परत विचार करतो की खरेला काही झालं तर नसेल ना, खरे ठीक असेल ना, असं म्हणत पुन्हा दरवाजा वाजवू लागतो. आणि तेव्हा मात्र कला म्हणत असते की अरे चांदेकर आहे मी इथे. तेव्हा अद्वैत म्हणतो नाही, खरे जर तुला काय झालं तर ते ना मला कळत नाही आहे आणि त्याचबरोबर माझ्या लक्षात पण येत नाही आहे की काय झालेलं आहे, तू माझ्याशी ना बोलत राहा, असं अद्वैत बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे कला म्हणत असते अरे चांदेकर एवढं काय. पुन्हा तो दरवाजा वाजवतो. तो तिथेच बसून असतो. तो म्हणत असतो की खरे प्लीज. आणि मग कला बाहेर येते. जेव्हा कला बाहेर येते तेव्हा अद्वैत तिला म्हणत असतो खरं ठीक आहेस ना तू? तेव्हा कला म्हणते अरे चांदेकर एवढा काय प्रॉब्लेम झालेला? तेव्हा कला अद्वैत म्हणत असतो की अगं कसं आहे माहिती आहे का, तुला काही होता कामा नाही, एकतर तुझी तब्येत ठीक नाही आहे ना. कला म्हणते अरे चांदेकर मी बरी आत्ता, मला काहीच प्रॉब्लेम नाही झालेला, असं कला अद्वैतला सांगत असते. तेव्हा मात्र अद्वैत कलाकडे पाहत असतो. तो म्हणत असतो की तुला काही होता कामा नाही गं, खरे तू बरी असली पाहिजेस, म्हणूनच तर हे सगळं करतोय ना मी. तेव्हा अद्वैतला कला म्हणते की आता ना मला कळतच नाही आहे, मी अशी लपूनच बसते किंवा कुठेतरी जाते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की खरे असं बोलायचं नाही, असं म्हणत अद्वैत तिच्यावरती ओरडत असतो. तेव्हा मात्र कला म्हणत असते की चांदेकर काय झालंय, तू एवढा का पॅनिक होत असतो? आणि तो म्हणतो की भास्कर तुला माहिती आहे ना आबा काय म्हणतात, वास्तू तथास्तू म्हणतात. त्यामुळं तू असं जे काही बोललेली आहे ना
ते मला अजिबात पटत नाही. आणि असं म्हणत अद्वैत तिला म्हणतो की बस, असं काही होणार नाही असं म्हण. आणि तिच्याकडून तो बोलून घेत असतो. तेव्हा कला म्हणत असते की हो चांदेकर, नाही बोलणार असं पुन्हा. तेव्हा अद्वैत तिच्याकडे पाहत असतो. कलाला कळतच नसतं की चांदेकरला काय झालंय, तो एवढी काळजी का करतोय. पण अद्वैतला गुरुजींनी सांगितलेले शब्द आठवत असतात की जेवढी होईल तेवढी नात्यांची काळजी घ्या, माणसांना जपा. इकडे संगीता काजलला ड्रेस घालायला दिलेला असतो आणि त्याचबरोबर काजलला ती म्हणत असते की हे बघ काजू, तुझं जे काही चाललंय ना ते बंद करायचं. आणि तिची वेणी घालत असते. काजल मात्र म्हणत असते की आई काय झालंय नक्की, तू असं काय करतेस, असं काजल तिला विचारत असते. तेव्हा ती म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, आता मी जे काही सांगत आहे ना ते ऐकायचं आहे, अजिबात तुझा आगाऊपणा इथं चालवायचा नाही, असं काजलला ती सांगत असते. तेव्हा मात्र काजल म्हणत असते की काय झाले आई, काय आहे नक्की, हे काय चाललंय, असं काजल विचारू लागते. तेव्हा मात्र संगीता तिला सांगण्याचा प्रयत्न करत नाही, कारण संगीताने पुढचा प्लॅन तयार केलेला असतो. तेव्हा काजल म्हणत असते आई मला सांगशील का काय झालेलं आहे, तू असं काय करतेस. पण संगीता तिला काहीच सांगत नाही, ओढणी देते आणि म्हणते चल बाहेर. तेव्हा बाहेर जे लग्न जमवणाऱ्या त्या ताई आहेत त्या आलेल्या असतात आणि त्यांच्याबरोबर एक दुसऱ्या बाई आलेल्या असतात. त्या दोघीजणी आलेल्या असतात. संगीता नमस्कार करते, काजलला घेऊन बाहेर येते आणि त्याचबरोबर त्या देशमुख बाई म्हणून आलेल्या आहेत, जे काजलसाठी स्थळ आणलेलं आहे ते. मग त्या सांगत असतात की ही मुलगी. तेव्हा म्हणते की हो, तुमच्या तिन्ही मुली पण गोडच आहेत, खरंच अगदी नाजूक नाकी डोळे नीटच आहे. यांचा मुलगा फॉरेनला असतो, कॅनडाला असतो. तो येणार होता पण विहीनबाईंना जरा म्हणजे मुलाच्या आईला जरा जास्तच घाई झालेली होती आणि म्हणूनच इकडे त्या दोघी जणी त्या आलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र काजल हे सगळं पाहत असते. तिला राग आलेला असतो आणि त्याचबरोबर काजलला पाहून त्या म्हणत असतात खरंच खूप गोड दिसतेस ग. आणि मग दोघीही तिथे पाहत आहेत. आणि त्याचबरोबर इकडे काजल आता बोलत आहे, पण संगीता तिला शांत करत असते. मुलगा कॅनडाला आहे, खूप पैसे कमवतो, तो पुढच्या महिन्यात येणार आहे आणि मुलीने जॉब करावा अशी त्यांची इच्छा नाही आहे, म्हणजे मुलीने जॉब नाही केला तरीही चालणार आहे. तेव्हा मुलाची आई पण म्हणते की हो, मुलगी खरंच छान आहे, आमच्याकडून होकार आहे. तेव्हा संगीता म्हणते आमच्याकडून पण होकार आहे. काजल मध्येच बोलायचा प्रयत्न करते. संगीता तिला शांत करते. अहो मुलगी लाजते असं सांगते. खरं तर काजल लाजत वगैरे नसते. आणि मग आता ही सोयरीक पक्की समजायची का. तेव्हा संगीता सांगते की हो, ही सोयरीक पक्की समजायची. आणि मग ह्या पद्धतीने त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि खरं तर खूप छान पद्धतीने काजलसाठी स्थळ आणलेलं असतं आणि संगीताला लवकरात लवकर घाई करून काजलच्या लग्नाचा बार उडवायचा असतो. हे संगीताचं चाललेलं आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की संगीता म्हणत असते की आमची मुलगी ना खरंच खूप छान आहे, असं ती स्वतः सांगत असते. त्याचबरोबर संगीता तर खुश झालेली आहे, तिला खूप छान वाटत आहे, काजलसाठी स्थळ आलेलं आहे आणि आता काजलच्या लग्नाचंही पक्क होणार आहे. या गोष्टीचं तिला खूपच भारी वाटत असतं आणि त्यामुळंच संगीता आता पेढा भरवते. मग त्या दोघी म्हणजे आता लग्न जमणार आहे हे ठरलेलंच आहे, तर दोघीही विणी एकमेकींना पेढा भरवत असतात. संगीताही त्यांना सांगत असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की काजलला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. काजलला कळतच नाहीये की आता करायचं काय, आईने हे सगळं काय करून ठेवलंय, हा प्रश्न काजलला पडलेला असतो. आणि काजल मात्र या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागलेली असते. काजलला कळतच नसतं की काय करू मी, म्हणजे आईला कसं समजवू या सगळ्यामध्ये, हा प्रश्न काजलच्या समोर असतो. आणि काजलने तर आता या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करायच्या की नाही हा प्रश्न आहे. कारण मेन म्हणजे काजलचा हा मूळ स्वभाव नाही, काजलचा स्वभाव वेगळाच आहे आणि काजलला या गोष्टीचा त्रास होत असतो. काजल म्हणत असते की आई काय चाललंय हे, परंतु काजलची आई मात्र ऐकायला तयार नसते. ती म्हणत असते की गप्प राहायचं, मी जे सांगेल ना ते ऐकायचं आणि आता शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी विचार करायचा नाही, मी जे म्हटलंय तेच खरं आहे एवढं लक्षात ठेवायचं. आता त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की अद्वैतने नाश्ता आणलेला असतो आणि कलाला तो नाश्ता देत असतो. त्याचबरोबर इकडे अद्वैतने नाश्ता आणलेला आहे, कला नाश्ता करत आहे आणि मग कलाला अचानक ते तिखट लागतं. जेव्हा कलाला सांबर तिखट लागलेलं असतं
तेव्हा मात्र कला म्हणते की थोडंच तिखट आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही नाही, खरे हे नाही खायचं तुला माहिती आहे ना तुझी तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळं अजिबात हे तिखट सांबर तू खायचं नाहीस. असं म्हणत अद्वैत पण तिथं असतो. अद्वैत तिला बोलतो. तेव्हा मात्र कला म्हणत असते की काय झालं. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, मी तुला सांगितलंय ना नाही खायचं हे तिखट सांबर. मग झालं. तेव्हा कलाला धक्का बसतो. अद्वैतला ती म्हणते काय झालं तुझं, हे सगळं काय आहे, म्हणजे कशासाठी एवढं सगळं, हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अद्वैत कलाला सांगत असतो, पण कला मात्र ऐकायलाच तयार नसते. कला म्हणत असते चांदेकर मला आवडतं तिखट सांबर आणि थोडंसं तिखट असलेलं चांगलं ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही खरे, मी सांगितलंय ना काहीही झालं तरीही मला हे सांबर नको आहे. तेव्हा कला म्हणते की बासा चांदेकर, जरा जास्तच चाललेलं आहे तुझं. या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे अद्वैत विचार करत असतो की मला ना जास्तीत जास्त खरेची काळजी घेतली पाहिजे. अद्वैत फक्त कलाला जपत असतो, तिची काळजी घेत असतो, कारण गुरुजींचे शब्द त्याच्या कानात घुमत असतात. त्याला त्रास होत असतो. खरेला काहीही होता कामा नये, खरेची तब्येत ठीक झाली पाहिजे, ती बरी झाली पाहिजे, एवढंच त्याच्या डोक्यात असतं. रोहिणी इकडे राहुलला भेटायला गेलेली असते आणि रोहिणी राहुलला भेटायला गेल्यावर तिथं थोडी टेन्स असते. तेव्हा राहुल म्हणतो काय झालं मम्मा, काही प्रॉब्लेम आहे का. तेव्हा ती म्हणते की हे घे, आता मी तुला एवढे पैसे देते, बघ एवढे पुरतायत का, असं ती त्याला सांगत असते. तेव्हा राहुल म्हणतो की चालेल. त्यानंतर रोहिणी पुन्हा विचार करत बसलेली आहे. रोहिणीला राहुल विचारतो मम्मा काय झालंय नक्की. तेव्हा ती म्हणते की त्यात चांदेकरांना उद्ध्वस्त करायचं आता मी ठरवलेलं आहे. आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे, खूप सहन केलेलं आहे. आपणही चांदेकरांचे वारस असूनही, मी तर चांदेकरांची मुलगी असूनही तिच्यामुळं आपल्याला खूप गोष्टीतून सफर करावं लागलेलं आहे. डॅडनी नेहमी सरोजवहिनीला पाठीशी घातलेलं आहे आणि डॅडनी नेहमी सरोजवहिनीची बाजू घेऊन आपल्याला खोटं ठरवलेलं आहे. हे सगळं रोहिणीचं बोलणं चालू असतं. राहुल म्हणतो हो ना मम्मा. त्यावेळेस ती म्हणते की नाही, आता रोहिणीचं रौद्र रूप आपल्याला पाहायला मिळत आहे. ती म्हणते की नाही, आता चांदेकरांना हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा चांदेकरांना हे सगळं चालू असतं आणि या सगळ्याला आता उद्ध्वस्त करायची वेळ आलेली आहे, हे बोलणं सुरू आहे. रोहिणीचा हा सगळा डाव असतो आणि रोहिणी हे सगळं जाणून बुजून करत असते. आणि त्याचबरोबर रोहिणीने या सगळ्या गोष्टी आता तिने प्लॅन केलेल्या आहेत. कला आणि अद्वैतला कसं एकमेकांपासून दूर करायचं, त्याचबरोबर सरोजला त्यांच्यापासून कसं बाजूला करायचं, या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग रोहिणीनं केलेलं आहे. आणि त्यामुळंच तिने आता विचार करत आहे की माझ्याकडे सरोजवहिनीचा एक हुकमाचा एक्का आहे आणि आता पहिल्यांदा सरोजवहिनी आणि अद्वैतमध्ये फूट पाडायची, कला आणि सरोजवहिनीमध्ये फूट पाडायची आणि ऑब्व्हियसली अद्वैत त्याच्या आईचीच बाजू घेणार आहे. त्यामुळं कला ही त्याच्यापासून दूर होणार आणि त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होणार. मला हेच हवं आहे, असं रोहिणी त्याला सांगत असते. परंतु घडतं असं की आबा इकडे बसलेले असतात. आबा म्हणत असतात की नाही, काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मग तिथे रजनी येते. रजनी म्हणते आबा ठीक आहात ना, काही प्रॉब्लेम नाही आहे ना. तेव्हा आबा म्हणतात की नाही, काही नाही प्रॉब्लेम. तेव्हा मात्र रजनी आबांना म्हणते की काय झालं, गुरुजी काय म्हणाले, पळसंदाला गेलो काय झालं. तेव्हा आबा म्हणतात की गुरुजींनी एवढंच सांगितलंय, कारण आपण ज्या गुरुजींकडनं पत्रिका घेतली होती त्या गुरुजींचा नातू आत्ता आहे आणि तो बोलत होता. त्याने सांगितलंय की मार्ग काढूया, तोपर्यंत नात्यांना माणसांना जपा, असं ते रजनीला सांगत आहेत. पण आबांनी ही गोष्ट मात्र सरोजपासून लपवलेली आहे, हे रजनीलाही माहिती आहे. त्याचबरोबर रोहिणीचा आता प्लॅन ठरलेला असतो. तो जो डीलर आहे ज्याने कलाचं दुकान जाळलेलं होतं, हे सगळं सरोजने करायला लावलेलं होतं, हे रोहिणीला माहिती असल्यामुळं तिनं काय केलेलं आहे, त्या डीलरला फोन केलेला आहे. तो कसंही झालं तरी तो एक गुंड आहे आणि त्या डीलरला फोन करून तिने सांगितलेलं आहे की तू यायचं घरी आणि सगळ्यांच्या समोर बोलायचं. तो आता फोन करतो आणि सांगतो की हो मी जवळच आलेलो आहे. आणि तेव्हा मात्र इकडे कला तिच्या रूममध्ये असते. ती अद्वैतला म्हणत असते की चांदेकर, मला ना थोडंसं खाली जायचं आहे, हॉलमध्ये जाऊन बसायचं आहे. अद्वैत म्हणतो की नाही नको, तुझी तब्येत ठीक नाही आहे ना. तेव्हा मात्र इकडे कला म्हणत असते की अरे चांदेकर, मी बरी आहे ना आत्ता, एवढं काही नाही झालेलं मला.
तेव्हा मात्र इकडे कलाला अद्वैत म्हणत असतो की नको. तेवढ्यातच रोहिणी तिथे येते आणि म्हणते ही जर रूममध्ये आली तर माझ्यासाठी आयतच चांगलं होणार आहे. अद्वैतला म्हणते की अरे अद्वैत येऊ दे ना तिला, तेवढंच बरं वाटेल तिला म्हणून सांगत आहे. तेव्हा मात्र रोहिणी तसं म्हटल्यावर कलाला मात्र बरं वाटतं. त्याला म्हणते की चला म्हणजे मला खाली रूममध्ये जाऊन तरी बसता येणार आहे, खालच्या हॉलमध्ये, असा विचार कलाने केलेला असतो. पण रोहिणीच्या डोक्यात वेगळाच प्लॅन असतो. कला आणि अद्वैतला वेगळं करण्यासाठी केलेला तो प्लॅन असतो. आणि रोहिणी मात्र सांगत असते की नाही, कसं आहे माहिती आहे का, आता तुला आणि अद्वैतला कसं वेगळं करणार आहे ते बघ. तेवढ्यात अंजू तिथं असते आणि अंजू आवरत असते हॉलमध्ये. तेवढ्यात एक व्यक्ती येते आणि कला मॅडम आहेत का असं विचारते. अगदी सोज्वळपणाचा आव आणलेला असतो, कारण त्यावेळेस कलाशी तो गुंड ज्या पद्धतीने वागलेला होता ती गोष्ट फक्त अद्वैतला माहिती होती. परंतु आज जो सोज्वळपणाचा आव आणलेला व्यक्ती आहे तो खरंच वेगळा आलेला असतो, कारण पुन्हा त्याचे रूप दाखवायला तो सुरुवात करणारच असतो, हे तर माहितीच आहे. मग अद्वैत त्याला म्हणतो की निघा. तेव्हा कलाला तो म्हणतो की कला मॅडम, अहो ती तुमची जागा जळालेली आहे, अहो त्याला कोण घेणार नाही आहे, त्याला कोण गिऱ्हाईक येणार नाही, लोकांमध्ये अफवा पसरलेली आहे, असं तो बोलत असतो. तेव्हा कला म्हणते मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, माझी जागा आहे, मी काही करेल असंही तुम्ही ती जागा घेतली तर त्याच्यामध्ये तुमचा फायदा होणारच नाही आहे, मग ती जागा घेण्याचा हट्टही नका करू तुम्ही, असं इकडे बोलणं सुरू असतं. आणि तेव्हा मात्र ती व्यक्ती सांगत असते की जे काही झालेलं आहे ते हे बघा. तेव्हा कला म्हणते ठीक आहे, त्या जागेवर मी माझ्या माणसांसाठी काहीतरी करेल. तेव्हा ती व्यक्ती सांगू लागते की तुमची माणसं म्हणजे कोणती माणसं, ज्या माणसांनी हे दुकान जाळून राख केलेलं आहे त्या माणसांसाठी का अजून कोणासाठी, असं ती व्यक्ती बोलत असते. तेव्हा मात्र कलाला धक्का बसतो. कला म्हणते काय. तेव्हा ती व्यक्ती सांगते की हो, कोणत्या घरच्या माणसांसाठी तुम्ही हे सगळं करणार आहात. तेव्हा मात्र इकडे कलाला धक्का बसलेला आहे. कला म्हणत असते म्हणजे काय झालेलं आहे. त्याचवेळी ती विचार करू लागलेली आहे. तेव्हा तो माणूस सांगत असतो की बोला. अद्वैतला खूप राग येतो. अद्वैत सरळ त्या माणसाला म्हणतो की चला निघा तुम्ही, तुम्हाला मी सांगितलंय ना, माझ्या बायकोने सांगितलंय ना तुम्हाला ते दुकान विकायचं नाही, असं म्हणत अद्वैत त्याला धक्के मारत घराच्या बाहेर काढत असतो. तेव्हा मात्र कला मात्र विचार करायला लागलेली असते, कोणत्या माणसांबद्दल तो बोलतोय, नक्की काय झालेलं आहे. कला पॅनिक होऊ लागते. कलाला कळतच नाही आहे म्हणजे माझ्या दुकानाची राख कोणी केलेली आहे, नक्की कोण आहे याच्यामध्ये सामील. अद्वैत रागाने त्या माणसाच्या मागे जातो, कारण अद्वैतला कळलेलं असतं की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे, असं कोणीतरी आहे की ज्याच्यामुळं हे सगळं झालेलं आहे. हा विचार डोक्यात सुरू झालेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. आणि त्याच वेळी या सगळ्या गोष्टींमुळंच अद्वैत आता बाहेर येतो आणि विचारू लागतो. तेव्हा तो म्हणतो की काय काय बोलताय तुम्ही हे सगळं, आणि कोणाबद्दल बोलताय तुम्ही हे सगळं, लक्षात येतंय का तुमच्या. आणि मग तो सांगत असतो की काय तुम्ही मलाच मारायला सुरुवात करताय. आणि त्याच वेळी इकडे अद्वैत म्हणत असतो की बस आता. आणि तेव्हा अद्वैत म्हणत असतो की तुमचं काय चाललंय, मागच्या वेळेस मी माझ्या बायकोला त्या जाळातून वाचवलं होतं, यावेळेसही मी कोणत्याही थराला जाऊ शकतो एवढं लक्षात ठेवायचं आहे. तेव्हा त्या माणसाची धुलाई सुरुवात केलेली असते. अद्वैत त्याला म्हणत असतो तुम्हाला एकदा तिने सांगितलंय ना तिला ते दुकान विकायचं नाही. तेव्हा तो माणूस मात्र म्हणत असतो की हे बघा कसं आहे माहिती आहे का, तुमच्या मोठ्या लोकांचं असंच असतं, म्हणजे करायचं सवरायचं तुम्हीच आणि आव मात्र मोठा आणायचा आणि सगळं आमच्यावर ढकलायचं. तेव्हा अद्वैत म्हणतो म्हणजे काय बोलताय तुम्ही, कळतंय का तुम्हाला, असं अद्वैत बोलू लागतो. तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि अद्वैत मात्र त्या माणसाची धुलाई करत असतो. तेव्हा तो सांगत असतो की सरोज चांदेकरांनी ते दुकान जाळायला सांगितलं होतं. तेव्हा अद्वैतला धक्का बसतो आणि मग अद्वैत म्हणत असतो की काय. तेव्हा तो सांगतो की हो, तुमच्या मोठ्या लोकांचं असंच असतं, म्हणून तर मी सांगितलं ना तुम्हाला, कारण तुम्हाला ना आम्ही कमी लोक वाटतो ना, असं तो बोलत आहे. तेव्हा मात्र अद्वैतला सुद्धा धक्का बसलेला आहे. इकडे कला घाबरलेली असते. रोहिणी म्हणत असते की कोणी केलं असेल का हे सगळं. तेवढ्यातच सरोज येते. सरोजने पाहिलेलं असतं. सरोज विचारते कला काय झालंय नक्की. तेव्हा कला म्हणते की माझं दुकान जाळलेलं होतं, तो डीलर आलेला होता आणि पुन्हा जागा मागत होता. तेव्हा सरोज म्हणते की काय. तेव्हा सरोजला सुद्धा आता धक्का बसलेला आहे की आता काय होणार, हा प्रश्न तिला सुद्धा पडलेला असतो. आणि त्याच वेळी इकडे सरोज आता पुढं आलेली आहे आणि रोहिणी म्हणते की चला
आता सगळ्या गोष्टी माझ्या म्हणण्याप्रमाणे होणार आहेत. सगळं आता मी ठरवलेलं आहे, अगदी तसंच होणार आहे, हा विचार तिच्या डोक्यामध्ये घोळत असतो. आणि इकडे अद्वैतने धुलाई केल्यामुळं त्या माणसाने आता तोंड उघडलेलं आहे. अद्वैतला सत्य समजलेलं आहे. आणि इकडे त्या माणसाला तर असं वाटत आहे की आपण जग जिंकलेलो आहोत. आणि इकडे रोहिणीला सुद्धा तेच वाटत आहे. परंतु त्यांचा डाव कशा पद्धतीने फेल होणार आहे ते आपण पाहणार आहोत. काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडणार आहेत त्या मात्र समोर येणार आहे. तर अद्वैत आता आत आलेला असतो. तिथे सरोज असते. सरोजला तो म्हणतो की आई, तू या पद्धतीनं वागशील असं स्वप्नातही मला वाटलं नव्हतं. कारण मला प्रत्येक वेळेस मी खरेला म्हणायचो की नाही, माझी आई कधीच चुकू शकत नाही. परंतु ज्या गोष्टी घडलेल्या होत्या त्या मात्र खूपच भयानक अशा होत्या. काहीही झालं तरीही हे सगळं तू केलेलं होतंस. तेव्हा अद्वैत म्हणतो की आई मला माफ कर, पण इथून पुढं माझ्याशी बोलू नकोस. हे बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र इकडे प्रश्न पडलेला असतो. सरोजला टेन्शन आलेलं असतं. मग सरोज आता कलाच्या रूममध्ये येते. कलाचा हात हातात घेते आणि तिची चूक आहे ती मान्य करते आणि म्हणू लागते की हे बघ, जे काय झालेलं आहे त्याच्यामध्ये माझी चूक होती, मान्य आहे मला. तेव्हा तू मला पसंत नव्हती, तू मला माझ्याकडे नको होतीस, म्हणून हे सगळं मी केलेलं होतं. परंतु आता गोष्टी तशा नाही आहेत. आता गोष्टी वेगळ्या आहेत. मला ना माहिती आहे की काय झालेलं आहे, असं ती बोलत असते. एका आईला तिच्या लेकीला समजून घेण्यासाठी एक संधी दे ना, असं ती विचारू लागलेली आहे. नक्की आता ही संधी कला कशी देणार आहे? कलाची तर तिने माफी मागितलेली आहे, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.